उन्हाळा म्हणलं की काही पदार्थ हे इसेन्शियल असतात हीट कमी करण्यासाठी। अशीच आज आपली रेसिपी आहे, ती म्हणजे नाचणीचं आंबील। आंबील करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवूयात आणि पाणी गरम होते तोपर्यंत आपण एका छोट्या बाउलमध्ये जेवढं आपल्याला नाचणीचं पीठ लागणार आहे तेवढं घ्यायचं आहे आणि ते एकसारखं एकजीव होण्यासाठी आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे। आता हे पीठ व्यवस्थित गुठळ्या विरहित करून एकसारखं करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण हे पाण्यात घालू तेव्हा अजिबात एकही गुठळी होऊ नये। आज आपण इथे नाचणीचं आंबील करतोय, पण तुम्ही सेम प्रकारे ज्वारीचं आंबील सुद्धा करू शकता। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाचणी खूप थंड असते म्हणून आपण नाचणीचं आंबील करतो। आता पाणी गरम व्हायला लागलेलं आहे, यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालायचा आहे। लसूण पण शरीराला थंड करण्यासाठी मदत करतो। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायची आहे अगदी थोडीशी हिरवी मिरची। हा कम्प्लीटली ऑप्शनल प्रकार आहे, हिरवी मिरची जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ आपण पूर्ण पदार्थाला जेवढं लागणार आहे तेवढं सगळंच आत्ता घालत आहोत, त्यामुळे ताकसुद्धा ह्याच्यात ॲड होणार आहे, त्यानुसार तुम्ही थोडंसं जास्तीचं मीठ घालून घ्या। आता आपल्याला हे सगळं छान एकत्र ढवळून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही बघू शकताय पाणी आता छान उकळायला लागलेलं आहे। तुम्हाला जर मिरचीचा तिखटपणा नको असेल, फक्त वास हवा असेल तर तुम्ही यावेळी ही मिरची काढून टाका, म्हणजे मिरचीचा तिखटपणा उतरणार नाही। आपण आता यामध्ये नाचणीचं जे कालवलेलं पीठ होतं ते घालायचं आहे आणि हे घातल्यावर आपल्याला 1-2 मिनिटं हे पाणी किंवा आंबील सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ह्याच्यात गुठळी होऊ नये किंवा पीठ खाली बसून एकदम गोळा तयार होऊ नये। जर तुम्हाला पित्ताचा त्रास नसेल तर तुम्ही हे आंबील रात्री झोपताना करून ठेवा। नॅचरली ते रूम टेम्परेचरला गार होऊ द्या आणि मग सकाळी यामध्ये ताक मिसळून तुम्ही पिऊ शकता। पण जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर मात्र तुम्ही सकाळीच करा, ते नॅचरली 1 तासा-2 तासात गार होईल आणि त्यानंतर ते लगेच तुम्ही ताक घालून किंवा ताक न घालता कसंही पिऊ शकता। कूल किचन चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइबरचं बटन दाबा आणि त्यासमोरची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साधारण 2 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय आता आपला आंबील छान उकळलेलं आहे आणि ते पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता आपल्याला हीट बंद करायची, गॅस बंद करायचा आहे आणि हे रूम टेम्परेचरवर गार होऊ द्यायचं आहे। आपलं आंबील आता पूर्णपणे गार झालेलं आहे, ते आपण आता सर्व करूयात। सर्व करण्यासाठी तुम्हाला जर हवं असेल तर ह्यातलं लसूण काढू शकता, पण हे लसूण खाल्ल्याने खूप फायदा होतो त्यामुळे मी काढत नाही आहे। एका ग्लासमध्ये आपल्याला 2/3 पोर्शन हे आंबील घालायचं आहे आणि उरलेला 1/3 पोर्शन आपल्याला यामध्ये ताक घालायचं आहे। आता हे ताक मिक्स करून तुम्ही दिवसभरासाठी ठेवू शकता। येता जाता कोणीही कधीही थोडं थोडं आंबील घेऊन पिऊ शकतं किंवा तुम्ही नाश्त्याच्या वेळी वगैरे 1 ग्लास आंबील व्यवस्थित पिऊ शकता। आंबीलचं साहित्य लिहून घ्या आणि नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ खाली कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर रेसिपी शेअर करा। धन्यवाद।